तुमचा विश्वास आमची बातमी। इंदिरानगर येथील राजीव नगर झोपडपट्टीमध्ये अवैधरित्या गायींची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचं गोरक्षक दलाच्या आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि 50 ते 60 गोरक्षकांनी या ठिकाणी छापा मारून अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखाना विक्री केंद्रातील 500 ते 600 किलोचे गोमांस आणि 3 दुचाकी, 1 चारचाकी वाहन आणि इतर साहित्यांसह इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। घटनास्थळी त्वरित महापौर हिमगौरी आहेर आडके या दाखल होऊन सदर कत्तलखानाची त्यांनी पाहणी करून पोलीस प्रशासनाला पंचनामे करून अतिक्रमण असलेला कत्तलखाना जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर काही वेळातच मनपा अतिक्रमण विभागानं 2 ठिकाणचा कत्तलखाना जमीनदोस्त केलाय। यावेळी गोरक्षक दलाचे पुरुषोत्तम आव्हाड आणि त्यांचे सर्व गोरक्षक कार्यकर्ते, मनपा गटनेते ॲडव्होकेट श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, नगरसेविका सुप्रिया खोडे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट, माजी नगरसेवक सुनील खोडे, विनायक गीत यांच्यासह गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हिंदू रक्षकांनी मोठमोठ्यानं घोषणा देत घटनेचा निषेध केलाय। याबाबत कत्तलखाना चालवणाऱ्यांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कत्तलखाना चालक फरार असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।